नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला आमच्या आगरी संस्कृतीतील एक खास परंपरेबद्दल सांगणार आहे आणि ती म्हणजे अगोटी. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खरंच खूप खास आहे, कारण या व्हिडिओमध्ये आहेत कुटुंबासोबत घालवलेले आनंदाचे क्षण, भावाचे प्रेम आणि आपल्या आगरी संस्कृतीतील अगोटीची सुंदर अशी परंपरा. माझ्या भावाने त्याच्या मुलाच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आम्हा दोघी बहिणींना घरी अगोटीच्या जेवणासाठी बोलावले होते. खरं तर भाच्याचा वाढदिवस शनिवारी होता. पण भाऊ म्हणाला, "तुम्ही शुक्रवारीच या आणि रविवारी अगोटीचं मस्त जेवण करूनच जा." आणि भावाचे हे प्रेमळ आमंत्रण आम्ही कसं नाकारणार? मग आम्ही आनंदाने मस्त त्याच्या घरी गेलो. घरी पोहोचल्यानंतर वहिनीने आमचं खूप प्रेमाने स्वागत केलं. इतकंच नाही तर आमची ओटीही भरली. वहिनीने आम्हा दोन्ही बहिणींना जोडव्या भेट दिल्या आणि हा क्षण आमच्यासाठी खूप भावनिक आणि आनंदाचा होता. वाव! मस्त आहे गं डिझाईन. आपल्या महाराष्ट्रात काही ठिकाणी अधिक मास विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. मात्र आमच्या आगरी समाजात अधिक मासाच्या काळात आगोटी करण्याची आणि विवाहित बहिणींना माहेरी किंवा भावाच्या घरी प्रेमाने जेवणासाठी बोलवण्याची सुंदर अशी परंपरा आहे. या निमित्ताने भाऊ बहिणीची भेट होते, प्रेम वाढतं आणि नात्यांमध्ये आणखीन गोडवा निर्माण होतो. या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हा दोन्ही बहिणींना आगोटीच्या जेवणासाठी बोलावले होते. त्यामुळे हा फक्त जेवणाचा कार्यक्रम नव्हता, तर भावाच्या प्रेमाची आणि नात्यांच्या जिव्हाळ्याची एक सुंदर अशी आठवण बनली होती. शनिवारी मला सुट्टी होती, त्याच्यामुळे मी घरीच होते. मिनल आणि ताई कामावर गेल्या होत्या. सो ती जेवण करून गेली होती आणि मला फक्त भात घालायचा होता. सो मी भात घातला आणि त्या ऑफिसवरून आल्यानंतर आम्ही मस्त जेवण केलं. रविवारी सकाळपासूनच आगोटीच्या जेवणाची तयारी सुरू झाली होती. भाऊ स्वतः बाजारात जाऊन ताजे मासे आणि मटण घेऊन आला. आम्ही उठतोय तोपर्यंत मटण आणून त्याने कापायला सुद्धा घेतलं होतं. वाटणाची वगैरे तयारी करतायत. इथे मुलं बघा अजून झोपलेली आहेत. मटण मॅरिनेट करून ठेवलं. इथे मेनू मटण फोडणीला देते. मटणच करते ना मी. कांदा टाकला होता आणि इथे मगाशीच मेनूने सकाळीच लॉलीपॉप मॅरिनेट करून ठेवले. म्हणजे ते मटण होईपर्यंत लॉलीपॉप मॅरिनेट होतील छान. जेवणाचा मस्त सुगंध दरवळत होता आणि सगळ्यांना जेवणाची उत्सुकता लागली होती. जेवण होईपर्यंत आम्ही मस्त गप्पा, हशा, जुन्या आठवणी आणि एकमेकांसोबत घालवलेला वेळ हेच खरं सुख असतं असं मला वाटतं. मटण रेडी झालेलं आहे. इथे एक लॉट तयार करून मुलांना खायला पण दिलाय. ते सोलकडीची तयारी चालू आहे. इथे बनतंय मच्छीची थाळी. मटण न खाणाऱ्यांसाठी इथे आहे मच्छीची थाळी. पापलेट आहे, पापलेट फ्राय, रावस फ्राय आणि मांदेलीचा रस्सा, भाकरी. अशा भेटीगाठी, सण समारंभ आणि परंपरा यामुळे नाते अधिक घट्ट होतात. भावाचं प्रेम, वहिनीचा आदर आणि संपूर्ण कुटुंबासोबत घालवलेले हे क्षण कायम आठवणीत राहतील. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.